जय हिंद, जय महाराष्ट्र मंडळी. काल आपल्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक 2024 करिता मतदान पार पडले आणि मी सुद्धा आपल्या दर्यापूर विधानसभा क्षेत्रासाठी मोठ्या उत्साहात मतदान केले. आणि मित्रांनो, कालचं चित्र पाहिल्यावर असं लक्षात येत आहे की अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर विधानसभा क्षेत्रामध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार, अधिकृत उमेदवार गजानन लवटे हे प्रचंड बहुमताने निवडून येत आहेत. तर पाठोपाठ 2 नंबरवर पाना म्हणजे रमेश बुंदिले हे असावेत. एक सांगतो की 2 माजी आमदार रेसमध्ये होते. एक कॅप्टन अभिजित अडसूळ, माजी आमदार दर्यापूर विधानसभा, आणि 2 रमेश बुंदिले, माजी आमदार दर्यापूर विधानसभा. आता हे दोन्ही झाले महायुतीचेच घटक एकत्रितपणे, कारण की रमेश बुंदिलेला ज्यांनी पाठिंबा दिला, रवी राणा हे सुद्धा महायुतीचे मित्रपक्ष, घटक पक्ष. त्यामुळे सर्व ही झाली खिचडी. दोघांचं भांडण, तिसऱ्याचा लाभ, हे आपल्याकडली जी मन आहे, या दोघांच्या भांडणाचा लाभ मिळाला तो गजानन लवटे यांना. आणि आपल्या दर्यापूर विधानसभेमध्ये येणारे आमदार हे गजानन लवटे असतील याची दाट शक्यता आहे. तर मित्रांनो, थोडक्यात आता आपल्याला विकास करून घ्यायचा आहे. खासदार साहेब आपल्याकडे आहे, आमदार साहेब आपल्याकडे असतील. आपल्याला आपल्या दर्यापूर अंजनगाव सुर्जी विधानसभा क्षेत्रासोबत अमरावती जिल्ह्याचा सर्वांगीण विकास कसा करता येईल यावर भर द्यायचा आहे. ठीक आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.